इलेक्शन रिझल्ट येतोय तो 4 जूनला येणार आहे। या इलेक्शनच्या रिझल्टच्या नंतर मार्केटमध्ये खूप चांगली रॅली होऊ शकते। जर या मार्केटच्या रॅलीमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करायचं असेल तर आतापर्यंत आपण ज्या काही न्यूज ऐकल्यात त्याच्या बेसिसवरती आणि ब्रेकआउटच्या बेसिसवरती आपल्याला ट्रेड करावे लागतील, पोर्टफोलिओ क्रिएट करावा लागेल। मित्रो, असेच 2 स्टॉक्स जे मार्केटमध्ये या इलेक्शनच्या रिझल्ट नंतर चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात असं मला वाटतंय। ते स्टॉक मी आजच्या या स्विंग ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्यासमोर सादर करत आहे। याच्यामधील चार्टचा अभ्यास बघा आणि त्यानंतर आपण या स्टॉकमध्ये जर पोझिशन बनवायची असेल तर स्वतःचाही त्याच्यामध्ये अभ्यास कराल आणि त्यानंतरच तुमची स्वतःची पोझिशन घ्याल। तर चला मित्र, बघूया चार्टवरती। नमस्कार मित्रो, मी महेश लोखंडे आपलं स्वागत करत आहे मार्केट समजच्या या यूट्यूब चॅनलवरती। मित्रो, मार्केट समजच्या या यूट्यूब चॅनलवरती आपण वीकली स्विंग ट्रेडिंग स्टॉक्सचे चार्ट्स ॲनालिसिस करतो आणि त्यातनं स्टॉक निवडतो। या वीकला मार्केटवरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट असणार आहे इलेक्शन रिझल्टचा आणि त्यामुळे मार्केटमध्ये काही मोमेंटम येणार आहेत, काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी असणार आहे। तर मित्र आपण यामुळे खूप साऱ्या जणांनी असं ठरवलं आहे की मार्केटमधनं एक्झिट करावं की कॅरी करावं। आपल्याला ऐकायला भेटतंय की FIIsने जवळपास या महिन्यामध्ये 50,000 करोडची सेलिंग केली आहे आणि त्याच्या अपोजिट DIsने तर बाईंग केली आहे। मग मार्केटमध्ये काय होऊ शकतं यानुसार आपल्याला ॲक्च्युअल ट्रेड घ्यायचा आहे। आता आपण खूप वेळेस याच्यातनं एक्झिट करायचं जसं डिसिजन घेतलं तर माझं म्हणणं याच्यामध्ये असं असतं की मार्केटमध्ये हे शॉर्ट टर्म न्यूज असतात, त्या काही वेळासाठी इम्पॅक्ट करतात, पण तिथनं पुढे आपली सध्याची इकॉनॉमी ही अशा लेवलला आहे की तिथनं पुन्हा मार्केट एक काही दिवसानंतर रेग्युलर कन्सिस्टन्सी पकडते। जर रेग्युलर कन्सिस्टन्सी आपलं मार्केट पकडत असेल म्हणजेच जर इलेक्शनचा रिझल्ट आला तर त्याचा इम्पॅक्ट काही काळापुरता असू शकतो, पण त्याच्यानंतर मार्केटची रॅली जशी आहे तशी राहू शकते असं मला वाटतंय। म्हणून मित्र, याच्यानंतरही आपल्याकडे सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या हिशोबाने आपण स्टॉप लॉस वगैरे ठेवलेलेच आहेत। तर मित्र ज्यांच्या पोझिशन असतील त्यांनी मार्केटमध्ये होल्ड करायला पाहिजे असं माझं मत आहे। तरी पण तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचं डिसिजन घेऊन तुम्ही तुमचे डिसिजन्स घ्यावे। तर मार्केटला इम्पॅक्ट करणारे असे 2 शेअर्स मी या सेशनमध्ये सांगणार आहे। त्यातला एक शेअर्स आहे युको बँक। युको बँक ही जी बँक आहे ॲक्च्युअल PSU बँक आहे। याच्यामध्ये जवळपास 75% शेअर होल्डिंग ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे। मित्र, या बँकेचा आता मागे काही दिवसामध्ये जो प्रोग्रेस होतो आहे आणि त्यांनी या मागच्या 3 वर्षामध्ये त्यांचं जे NPA होतं तेही क्लिअर केलं आहे। त्याच्यामुळे या बँकेचा शेअर्स एकतर PSU बँक आहे, त्याच्यानंतर यांनी NPAs क्लिअर केले आहेत आणि त्यानंतर माननीय नरेंद्र मोदीजी जे आपले PM आहेत आणि भावी PM असण्याची शक्यता आहे, यांनी स्टेटमेंट केलं होतं की PSU बँकमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता किंवा PSU कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, कारण की आता मार्केटमध्ये अशा न्यूज येत आहेत जसं की HAL संदर्भातही त्यांनी बोललं होतं। तर मित्र, या संदर्भात मी एक न्यूज संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता, त्याच व्हिडिओची लिंक मी आय बटनमध्ये दिलेली आहे। त्या न्यूजला जर तुम्हाला प्रॉपर बघायचं असेल तर त्या आय बटनवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील पूर्ण बघून घ्याल। मित्र, आता ही PSU बँक युको बँक आहे, हिचा चार्ट काय सांगतोय हे बघूयात। या व्यतिरिक्त अजून एक शेअर्स आहे, तो आहे इमामी। इमामी ही कंझ्युमर ड्युरेबलमध्ये काम करणारी कंपनी आहे। या कंपनीचा पण मार्केट कॅपिटल चांगल्या पद्धतीने आहे आणि या कंपनीचं मार्केटमध्ये तसं होल्ड पण आहे। कंझ्युमर ड्युरेबलमध्ये इमामीचे खूप सारे प्रॉडक्ट आहेत की जे पब्लिक मोठ्या प्रमाणात यूज करत आहे। तर म्हणून मित्र, या 2 स्टॉक्सचा अभ्यास करूयात आणि त्यानंतर तुम्हाला या स्टॉकमध्ये जर पोझिशन घ्यायची असेल तर ती तुम्ही डिसिजन घ्यावा किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं पोझिशन क्रिएट करावी।
तर मित्रो, इथे मी कुठल्याही प्रकारचं बाईंग सेलिंगचं डिसिजन देत नाही आहे, हे तुम्हाला सगळ्यात अगोदर समजून घेणे आहे. तर मित्रो, बघूयात आपला जो पहिला स्टॉक आहे इको बँक. तर मित्रो, आपण या चार्टवरती काय काय शिकणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण इको बँकचा चार्ट बघणार आहोत. इको बँकच्या चार्टवरती आपण काय शिकणार आहोत ते अगोदर आपण समजून घेऊयात आणि नंतर इको बँकच्या चार्टवरती जाऊयात. आपल्याकडे वेगवेगळे चार्टचे पॅटर्न्स आहेत. जसं की आपण असेंडिंग ट्रायंगल बघितलं, डिसेंडिंग ट्रायंगल बघितलं, तसेच दोन महत्त्वाचे चार्ट पॅटर्न आजच्या अभ्यासामध्ये आपण इन्क्लूड केले आहेत. मित्रहो, त्याच्यामध्ये एक पॅटर्न आहे जो फ्लॅग पॅटर्न म्हणून ओळखला जातो आणि दुसरा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपण ट्रायंगलमधलाच एक पॅटर्न आहे ज्याला आपण सिमेट्रिकल ट्रायंगल असे संबोधतो. तर इको बँकचा चार्टवरती आपल्याला जो पॅटर्न दिसतोय तो फ्लॅग पॅटर्न. सिंपल फ्लॅग पॅटर्नमध्ये आपल्याला काय दिसतंय तर एक अशा प्रकारे सिंपल होल्डर टाईपमध्ये प्राइस दिसते जी सरळ एका वेमध्ये सरळ वरती जात आहे. त्याच्यानंतर काय होतं की एक हाय आणि एक लो मध्ये प्राइस कुठेतरी अडकते. ती एक तर साईडवेजमध्ये म्हणजे एक स्लॉट थोडासा साईडवेज बनतो, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्या याला ब्रेकआउट होतोय. ज्यावेळेस अशा पद्धतीनं तुम्हाला चार्टवरती पॅटर्न दिसतो याला म्हटलं जातं फ्लॅग पॅटर्न. हा जो फ्लॅग पॅटर्न आहे यामध्ये आपल्याला जर बाईंग करायची असेल तर या हायच्या वरती आपण नेक्स्ट कॅन्डलला बाय करू शकतो. SL जो पण या डाऊन येणाऱ्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या डाऊन येणाऱ्या कॅन्डलच्या जो पण लो असेल तो तुमचा SL म्हणून काम करेल आणि टार्गेट या हा जो टॉप आहे तिथनं तर हा जो बॉटम आहे तिथपर्यंत तुम्हाला एक लाईन ट्रेंड लाईन ड्रॉ करून बघायचं आणि ती सिंपल ती ट्रेंड लाईन आहे तिला तुम्हाला इकडनं उचलायचं आणि वरती ड्रॉ करायचं जशी की तशी तेवढीच ट्रेंड लाईन वरती ठेवायची आहे. तर जेवढी ती वरती आहे ही ट्रेंड लाईन जेवढी वरती म्हणजे एवढं याचा स्लोप आहे तेवढंच तुमचं टार्गेट असणार आहे वरती. तर या पद्धतीनं हा फ्लॅग पॅटर्न आहे. हा पॅटर्न आपल्याला या वीकमध्ये इको बँकमध्ये जवळपास दिसला आहे. तर मग फ्लॅग पॅटर्न मी आता इको बँकचा चार्ट आपल्यासमोर घेतो. इको बँकच्या चार्टमध्ये मी काय केलंय एक चॅनल टाईपमध्ये हे जे हाय होता तिथे एक प्राइस टाकले, एक चॅनल टाकलाय जिथे काय दिसतंय आपल्याला एका विशिष्ट रेंजमध्ये प्राइस दिसतंय आणि प्राइस ही सरळ या इथनं सरळ वाढत गेलेली आहे हायपर्यंत. तर मग जो हाय तो तुमचा होल्डर, जसं की मी हा होल्डर या हायपासनं तर इथपर्यंत ड्रॉ केला. मग आता आपण हा होल्डर घ्यायचा सिंपल आणि याला काय करायचं आहे सिंपल जो आपला ब्रेकआउट होईल जर अजून याचा ब्रेकआउट झालेला नाही आहे, जसा आपल्या नेक्स्ट वीकमध्ये जर याचा ब्रेकआउट झाला तर या ब्रेकआउटच्या वरती आपल्याला या प्राइसमध्ये ठेवायचं आहे. तसं म्हणजेच याचं टार्गेट जसं आपल्याला 110 रुपये 56 रुपयाचा शेअर्स 110 रुपये म्हणजे हा एक पॅटर्न आपल्याला मल्टीबॅगर्स पॅटर्न म्हणून काम करू शकतो. जर मित्र हो तुम्ही या पॅटर्नचा स्टॉप लॉस रूल्स फॉलो जर प्रॉपर केले आणि तुम्हाला प्रॉपर जर स्टॉक भेटले तर हा पॅटर्न तुमच्या ट्रेडिंगला आणि पोर्टफोलिओला खूप चांगल्या पद्धतीनं मल्टिप्लाय करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जो पॅटर्न आहे तो आहे ट्रायंगल पॅटर्न मधला एक पॅटर्न, त्याला सिमेट्रिकल ट्रायंगल असं म्हटलं जातं. मित्र हो सिमेट्रिकल ट्रायंगल काय तर जसा असेंडिंग ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये काय होतं आपण बघितलं. असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न काय होता तर सिंपल असेंडिंग ट्रायंगलमध्ये आपल्याला दिसत होतं की लोज हे वरती जात आहेत आणि त्यानंतर हायज हे सेम आहेत. या पद्धतीनं आपल्याला तो पॅटर्न दिसतो, त्याला आपण असेंडिंग म्हटलं होतं आणि त्यानुसार आपण काही स्टॉक पण लास्ट काही व्हिडिओजमध्ये सिलेक्ट करून बघितलंय. त्यानंतर बघितला होता आपण डिसेंडिंग पॅटर्न ज्याच्यामध्ये लो सेम असतात आणि हाईज खाली येतात. सिंपल आपल्याला दिसतंय की लो सेम आहेत आणि हाईज खाली आलेत, याला डिसेंडिंग पॅटर्न असे म्हणतात. आपल्याला आज जो शिकायचा आहे तो पॅटर्न आहे सिमेट्रिकल ट्रायंगल ज्याच्यामध्ये लोज आणि हाईज दोन्हीही असेंडिंग आणि डिसेंडिंगचा एक
पद्धतीनं दोन्ही हाय जे येतात ते खाली येत आहेत अशा पद्धतीनं, आणि लोज हे वरती जात आहेत हे आपल्याला चार्टवरती दिसतं. जर आपण याच्यामध्ये या पॅटर्नचा एक बेनिफिट असा आहे की या पॅटर्नला आपण बाईंग आणि सेलिंग या दोन्ही मेथडसाठी यूज करू शकतो. म्हणजे जर वरच्या साईडला रेजिस्टन्स साईडला जर त्याने ब्रेक केलं तर आपण बाईंगसाठी वापरू शकतो, आणि जर सपोर्टसाठी जर याने ब्रेक केलं तर आपण सेलिंगसाठी वापरू शकतो. असा हा जो महत्त्वाचा पॅटर्न आहे ट्रायंगलमधला, ज्याला म्हटलं गेलं आहे सिमेट्रिकल ट्रायंगल. हा पॅटर्न आज आपल्याला दिसतोय इमामी नावाच्या कंपनीमध्ये आहे. इमामी ही कंझ्युमर ड्युरेबल कंपनी आहे, ज्याच्यामध्ये त्यांचे आपण खूप सारे प्रोडक्ट तुम्ही यूज करत असाल कंझ्युमर ड्युरेबल. तर इथे बघा तो इमामीमध्ये दिसतोय. वीकली चार्टवरती आपण हे सगळे स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक बघतोय, अभ्यास करतोय, ज्याचा आपल्याला इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग आणि लॉंग टर्मसाठीही वापर करता येऊ शकतो. तर मित्रो इथे बघा मी दाखवतो सिंपल. मी इथं एक पॉईंट घेतला, इथे खाली आलं, त्याच्यानंतर प्राईस वरती गेली, पुन्हा खाली आली, पुन्हा वरती गेली, पुन्हा खाली आली. तर आपल्याला सिंपल दिसतंय, जसं मी तुम्हाला सांगितलं की या चार्टवरती आपल्याला दिसतंय की याचे लोज हे हायला गेलेले आहेत आणि हाईज हे लो, म्हणजे पहिल्या हायपेक्षा दुसरा हाय हा खाली, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हाय अजून खाली, अशा पद्धतीनं बनलेला आहे. मग आता या पॅटर्नचा बेनिफिट काय? हा बाईंगसाठी यूज होऊ शकतो आणि सेलिंगसाठी. जर याचा ब्रेकआउट झालेला असेल तर मग याचा ब्रेकआउट आपल्याला दिसतो कुठे? आत्ताच्या लेवलला. याच्यामध्ये आपल्याला जो ब्रेकआउट दिसतोय तो वरच्या साईडला, म्हणजेच रेजिस्टन्सला ब्रेक केलेलं त्याने आहे. मग रेजिस्टन्सला जर ब्रेक करत असेल तर सिंपल आपल्याला काय करायचं आहे, या हायच्या वरती उद्या जशी प्राईस जाईल आपल्याला बाय करायचं आहे. नेक्स्ट वीकमध्ये ज्या हायच्या वरती ज्यावेळेस पण प्राईस जाईल आपण बाय करू शकतो. मग ते काही वेळेसाठी असू शकतं, कधी इंट्राडेसाठी करू शकता, कधी स्विंग ट्रेडिंगसाठी करू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही याला बाय करू शकता. पण मित्रो ज्यावेळेस पण बाय करताल तुम्ही तुमचं प्रॉपर ॲनालिसिस करूनच बाय करायचं आहे. मी सांगतोय म्हणून हा स्टॉक बाय करायचा असं मी कुठेही म्हणत नाही. इन्व्हेस्ट करत असाल तर फायनान्शियल ॲडवायझरचं ॲडवाईस देखील घ्यायचं आहे आणि स्वतःचा अभ्यास करायचा, तेवढंच महत्त्वाचं आहे. तर हा एक मी तुम्हाला एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ देतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला बाईंग आणि सेलिंगची टेक्निकल ॲनालिसिसचे एक पॅटर्न्स सध्याच्या लेवलला मी सांगतोय. तर मित्रो हा चार्ट पण तुमच्या समोर असू द्यात. हा चार्ट पण आपल्याला खूप चांगले आउटपुट देईल असं मला अपेक्षा आहे. तर असेच काही नवीन एज्युकेशन्स घेऊन मी मार्केट समजच्या या चॅनलवरती येईल. पण या मार्केट समजच्या चॅनलवरती तुम्हाला असं वाटत असेल की मी या नवीन व्हिडिओज, नवीन एज्युकेशनल मेथड्स आणल्या पाहिजेत, तर त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. कारण की जर सबस्क्राईब केलं नाही तर तो व्हिडिओ तुम्हाला पोहोचणार नाही. कारण की यूट्यूब सबस्क्राईब करणाऱ्याला च्याच नोटिफिकेशनमध्ये हा व्हिडिओ टाकतो. आणि असं पण होऊ शकतं जर तुम्ही सबस्क्राईब नाही केला पण काहीतरी महत्त्वाची गोष्ट आहे ती तुमच्या अभ्यासामधनं राहू शकते. म्हणून प्रत्येकाने सबस्क्राईब करायला, त्यासोबत बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही आहे. आणि जर काही कमेंट्स असतील या पॅटर्न संदर्भात, एज्युकेशन लर्निंग संदर्भात, तर माझा नंबर आहे 8698695533. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर ते मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रहो धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका एज्युकेशनल पर्पजच्या व्हिडिओमध्ये महेश लोखंडेसोबत मार्केट समजवरती.